नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर एस टीने प्रवास करायचा असेल तर सर्वांना आता NCMC कार्ड आहे ते काढावं लागणार आहे। मागील काही आठवड्यामध्ये एक एस टी महामंडळाचं जे परिपत्रक आहे ट्विटरच्या पेजवरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की पुढील आगामी काळांमध्ये हे NCMC कार्ड आहे ते कंपल्सरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आणि सध्या NCMC कार्ड आहे ते निघून 1 ते 1.5 महिना झालेला आहे आणि हे कार्ड आता सर्वांना मिळण्यास ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं 199 रुपये देऊन जे पेमेंट केलं होतं किंवा कार्ड रजिस्टर केलं होतं तर अशा सर्व जे कॅन्डिडेट आहेत तर यांना हे NCMC कार्ड आहे ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे। आपण देखील या संदर्भातली माहिती देणारच आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे NCMC कार्ड आहे ते कसं दिसतंय आणि त्याच्यासोबत कोणकोणती कागदपत्र मिळत आहेत तर या संदर्भात देखील माहिती घेणार आहोत। याचा रिचार्ज करण्याची प्रोसेस काय आहे तर याची देखील अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर अशा प्रकारे NCMC कार्ड आहे ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे। ज्यांची NCMC कार्ड नोंदणी करून 1 महिना पूर्ण झालेला आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केली आहे तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे NCMC कार्ड आहे ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तर या बाजूची NCMC कार्डची बाजू तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी एक चिप बसवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासन जे आहे तर यांचा लोगो आणि एस टी महामंडळाचं जे हे NCMC कार्ड आहे याची माहिती देण्यात आलेली आहे। आणि याचबरोबर याची दुसरी बाजू आहे तर YouTube पॉलिसीमुळे ही पर्सनल माहिती दाखवता येणार नाही आहे, पण याच्या दुसऱ्या बाजूला तुमचे आधार कार्डवरती जो फोटो आहे, कारण का NCMC कार्ड ज्यावेळी तुम्ही काढता त्यावेळी तुमचे थंब घेतले जातात, तुमची संपूर्ण माहिती या NCMC कार्डवरती असते। अगदी तुमचं नाव देखील या कार्डच्या मागच्या बाजूला आहे आणि त्याचबरोबर जसं ATM कार्डची व्हॅलिडिटी असते तशाच प्रकारे याची व्हॅलिडिटी आणि त्याचबरोबर याला सिरीज नंबर देखील असतो। आणि याचबरोबर ह्या NCMC जे कार्ड आहे तर याच्या मागच्या बाजूला एक QR कोड देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारचं हे NCMC कार्ड आहे, अगदी सहजरित्या ATM सारखं तुम्ही हाताळू शकता। तर असं हे NCMC कार्ड आहे आणि याच्यासोबत एक कवरिंग पेज मिळतंय आणि NCMC जे कार्ड आहे तर याचं छोटेसं माहिती बुकलेट देखील सोबत मिळत आहे। तर ज्यांनी सुरुवातीला नोंदणी केली होती, ज्यांचे 30 दिवस पूर्ण झालेले आहेत तर अशा कॅन्डिडेटना ज्यांनी NCMC कार्डचं पेमेंट केलेलं आहे, पावती रिसिप्ट आलेली आहे, तर अशा सर्वांना हे NCMC कार्ड आहे ते मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तर अशा प्रकारे हे कार्ड वितरण सुरू झालेलं आहे। पण लक्षात घ्या की हे कार्ड ॲक्टिवेट झाले आहे का किंवा या कार्डचा रिचार्ज कसा करायचा तर असा प्रश्न अनेक कॅन्डिडेट आपल्याला चॅनलवरती विचारत आहेत। आपण देखील NCMC कार्ड संदर्भात प्रॉपर माहिती देत आहोत। तर महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग आहे, एस टी महामंडळ आहे, तर यांच्या अंतर्गत एस टीतून प्रवास करण्यासाठी हे NCMC कार्ड काढण्यात आलं। लक्षात घ्या सुरुवातीला सक्ती करण्यासंदर्भातले परिपत्रक आलं, परंतु त्यानंतर एस टी महामंडळने सध्या सगळ्यांनी कार्ड काढणं अनिवार्य नाही अशी माहिती दिली आणि त्याच्यानंतर नुकतंच मागच्या आठवड्यातलं परिपत्रक देखील आहे। पुढील आगामी काळामध्ये हे कागदपत्र आहेत म्हणजे NCMC कार्ड कंपल्सरी करण्याचा विचार शासनाचा आहे। म्हणजे शासनाने मागील 2 महिन्यांपासून अतिशय घाई केली, अनेक कार्ड काढले, परंतु अजून कार्ड जरी आम्हाला मिळालेलं असेल तरी देखील याच्या संदर्भात रिचार्जची अजून कोणतीच वेबसाईट आहे ती सुरू झालेली नाही। तर ही आताची सद्यस्थिती आहे। अनेक कॅन्डिडेट आहेत तर यांना NCMC कार्ड तर मिळालेलं आहे, पण लक्षात घ्या की त्याच्यामध्ये रिचार्ज नाही आहे आणि त्याचा वापर देखील सध्या अजून तरी एस टीमध्ये करता येत नाही आहे। तर याची प्रोसेस जी आहे ती अजून सुरू आहे। लवकरच ही वेबसाईट जे कॅन्डिडेट आहेत, जे सर्व NCMC कार्डधारक आहेत यांना लक्षात घ्या उपलब्ध होणार आहे। आणि हा रिचार्ज अगदी 100 रुपये 50 रुपयांपासून तुम्ही जसा मोबाईलचा रिचार्ज करता, जसं Google पे करता तशाच प्रकारे अगदी घर बसल्या किंवा एस टी महामंडळाच्या ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी एजंट आहेत त्यांच्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही हा रिचार्ज करू शकता। पुढील काही दिवसांमध्ये हा रिचार्ज कसा करायचा याची माहिती देखील समोर येणार आहे, वेबसाईट देखील समोर येणार आहे आणि त्याचबरोबर या कार्डच्या मागे जो QR कोड आहे याच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट स्कॅन करून देखील रिचार्ज करू शकता। रिचार्ज करण्याची प्रोसेस काही मोठी नसणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कमी पैशांपासून जास्त पैसे त्याच्यामध्ये टाकू शकता। जसा तुम्ही प्रवास करत जाल तशा प्रकारचं हे क्रेडिट आहे ते वजा होत जाणार आहे। तर अशा प्रकारे NCMC कार्ड तर सर्वांना मिळण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु त्याची जी रिचार्ज प्रोसेस असेल फक्त हे कार्ड ॲक्टिवेशन करून दिलं जात आहे, परंतु रिचार्ज प्रोसेसची वेबसाईट अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असल्यामुळे लवकरच ही वेबसाईट सगळ्यांना लक्षात घ्या उपलब्ध केली जाणार आहे। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये ही वेबसाईट सुरू होईल। वेबसाईट सुरू झाल्यानंतर रिचार्ज कसा करायचा याची संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी
आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.